तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला. आता 50% ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे. सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं टॅरिफ असेल, पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही आला तर बोलतो करणार. तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत. त्यांना जाब विचारणं तर सोडाच, पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत. शेवटी आपला देश, आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण? देशाचं सरकार चालवतोय कोण? आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला 19 जूनला, त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे, आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे, संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे. आजचे जे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत, कारण ते प्रचारामध्ये जातात. अगदी सिंदूर म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा मोदीजी आले, पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पहलगामला गेले असते, पण ते बिहारला गेले. त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचार मंत्री आहेत. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय्य आहे. यांना कोणती परराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे. कोणतेही असं खंबीर धोरण नाही. म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले, डोवल, रशिया पंतप्रधान चीनला